संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शिराळा येथे दुर्गा इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या वतीने बालविवाहमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। मस्के भवन येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रामभाऊ टेबल ट्रस्टच्या वतीने शहीद अण्णासाहेब राऊत यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करण्यात आले। जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार गावातून बालविवाह प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही जनजागृती रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान गावातील विविध ठिकाणी थांबून बालविवाहाचे दुष्परिणाम नागरिकांना समजून सांगण्यात आले। मुलींचे वय 18 वर्ष आणि मुलांचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला। अल्पवयीन विवाहामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर धोके निर्माण होतात आणि हा कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले। अशी कोणतीही घटना आढळल्यास पोलीस, पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका किंवा सामान्य नागरिकांना माहिती देणे आवश्यक असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले। या जनजागृती कार्यक्रमाला गोपाल गवळी, अमित गवळी, अशोकराव खांडे, अवधूत तायडे, मनोहर राव बुरंडे, राजेश भोवाळू, सागर रोढे, डॉक्टर मुकुंदराव ढोणे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रवीण मोहरे यांच्यासह अर्चनाताई नागे, दीक्षा मनवर, वैष्णवी बोरकर, मेघा चौधरी, तायडे मॅडम, शिवानी खांडे मॅडम, घोंगडे मॅडम, कडूबाई यांनी मोलाचे सहकार्य केले। बालविवाह निर्मूलनाचा ठाम संदेश देणारी ही जनजागृती रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर पार पडली। शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारात फेकले जाल, सत्यपाल महाराजांचा ठाम संदेश। घरची ताट वाटी भांडी मोडावी लागली, मुळी विकावी लागली, अर्धपोटी राहावे लागले तरी मुलांना शिक्षण द्या। शिक्षणाशिवाय व्यक्ती आणि समाजाला टिकाव शक्य नाही असा परखड संदेश समाज प्रबोधनकारक सत्यपाल महाराज यांनी दिला। संत गाडगेबाबा यांच्या 69व्या पुण्यतिथी महोत्सवात गाडगेनगर येथील समाधीस्थळी आयोजित कीर्तन ते बोलत होते। शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारामध्ये फेकले जाल असा थेट इशारा त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला दिला। संत गाडगेबाबा यांनी शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक न्याय यांना दिलेल्या महत्त्व आजही मार्गदर्शक असल्याचे महाराजांनी सांगितले। अध्यात्माला विज्ञानाची जोड देत देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले। आपल्या सत्यवाणीतून बोलताना त्यांनी अमरावतीच्या त्रिरत्नांचा गौरव केला। संत गाडगेबाबांचा खराटा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू या साधनांनी समाज प्रबोधन आणि शिक्षकांचा भक्कम पाया घातल्याचे त्यांनी नमूद केले। नऊ खंजिरीवर थाप देत सादर केलेल्या प्रभावी कीर्तनातून त्यांनी महिला भगिनी, जवान आणि शेतकऱ्यांचा गौरव केला। बालविवाह, अंधश्रद्धा, व्यासदीकरण आणि अनिष्ट रूढीविरोधात त्यांनी ठाम भूमिका मांडली। यावेळी वेदांतपाल मुंदाने यांनी प्रबोधनवाणी सादर केली। या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा मिशनचे बापूसाहेब देशमुख, प्रशांत देशमुख, सागर देशमुख, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, भरत महाजन रेळे, डॉक्टर रामपाल धारकर, पवन दवंडे, विश्वजित गीते, रामकृष्ण चिखलकर, विनोद माथुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। माझ्या आई बहिणींनो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना जन्माच कधी कोण्या महाराजाने मानलं नाही, हे चमत्कारी वाले महाराज तर कबूलच नव्हते। नाही तर बायाही बोंबलतात ना, महाराजाच्या कृपेनंच लेकरू झालं आमचं, हे म्हणजे त्याच्या बापाचे काहीच प्रयत्न नाही। संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। संघटनात्मक एकतेतून अविनाश गजभिये यांचा वाढदिवस उत्साहात। थोर समाजसुधारक संत श्री गाडगेबाबा यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। या सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री अविनाश गजभिये यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संघटनेचे श्री चेतन घुर्डे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना तथा धनगर अधिकारी कर्मचारी संघटना सदस्य हे प्रमुख उपस्थित होते। तसेच श्री गौतम गायकवाड, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन अमरावती यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली।
याशिवाय श्री भारत डोंगरे अध्यक्ष ड्रीम वेलफेअर सोसायटी अमरावती तसेच श्री आशिष चक्रवर्ती अध्यक्ष क्रास्टाईब वनविभाग कर्मचारी संघटना हेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते श्री अविनाश गजभिय अध्यक्ष क्रास्टाईब भूमी अभिलेख संघटना यांच्या वाढदिवसाचे औचित्य। या कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्री प्रफुल्ल राऊत, श्री नीरज मातकर, श्री पंकज मुदाने, श्री योगेश वाडविये, श्री सुनील मेश्राम व प्रशांत थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सामाजिक समता, संघटनात्मक बळकटी आणि सेवाभावी कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यास संकल्पना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले। दिल्लीच्या ताटात पोहोचली वऱ्हाड्यांची अस्सल चव आणि अमरावतीच्या महिलांनी दाखवली आर्थिक स्वावलंबनाची ताकद। राजधानी दिल्ली येथे आयोजित द पॅलेस ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय फूड फेस्टिवलमध्ये अमरावती जिल्ह्यातील महिला बचत गटांनी वऱ्हाडी खाद्यसंस्कृतीचा ठसा उमटवला। दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवात ठेचा, भाजी, भाकरी, पारंपरिक मसाले आणि वऱ्हाडी पद्धतीने इतर पदार्थ दिल्लीकरांच्या विशेष पसंतीस उतरले। अमरावती आनंदी स्वयंसहाय्यता समूह सह जिल्ह्यातील एकूण 10 महिला बचत गटांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग नोंदवला होता। अवघ्या 4 दिवसात या महिला बचत गटांना 2,23,900 रुपयांचे उत्पन्न मिळाले असून हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे। जिल्हा परिषद व संबंधित विभागांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विदर्भातील पारंपरिक पाककलेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे। ग्रामीण महिलांच्या या कष्टाला मिळालेली ही दाद आणि वऱ्हाडी चवीचा राजधानीत दरवळलेला सुगंध यामुळे अमरावती जिल्ह्यातील ओळख देशभर पातळीवरील अधिक ठळक झालेली असल्याचे दिसून येत आहे।